लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लातूर शहरात भारतीय मजदूर युनियनच्या फलकाचे भव्य उद्घाटन। कॉम्रेड राजकुमार भोसले यांच्या नेतृत्वात कामगारांना नवी ऊर्जा, मान्यवरांचे मनोगत प्रेरणादायी। बातमी लातूर येथून। भारतीय मजदूर युनियन संघटनेच्या वतीने गंजगोलाई परिसरात संघटनेच्या बोर्डाचे भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड राजकुमार भोसले यांनी केले। कार्यक्रमाचे उद्घाटन काँग्रेस नेते व लातूरचे माजी उपनगराध्यक्ष मोहन माने यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी हातीमभाई शेख, उत्तम कांबळे, प्राध्यापक तात्याराव नंदवे, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक तसेच माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कामगारांच्या समस्या, हक्क आणि योजनांबद्दल विचार मांडले। कामगारांसाठी अनेक योजना असल्या तरी त्याचा खरा लाभ गरजू कामगारांपर्यंत पोहोचत नाही असे मत मान्यवरांनी व्यक्त केले। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांसाठी दिलेला लढा आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेला संदेश, ही पृथ्वी नागाच्या फणावर नाही तर कामगारांच्या हातावर तरलेली आहे, हे सर्वांनी स्मरण केले। यावेळी संघटनेचे संस्थापक कॉम्रेड राजकुमार भोसले यांनी सांगितले की मी मजदूर लोकांसाठी आधीही जगलो आणि यापुढेही त्यांच्यासाठीच जगणार आहे। त्यांना जगण्यासाठी एक मजबूत आधार देणे हेच माझे ध्येय आहे। मामा, तुमचं नाव काय? मधुकर कवडे। काय करता आपण काम? काँग्रेस। बघा, हे अपंग व्यक्ती आहे, या व्यक्तीला हात नाही, हे हल्लरच्या मशीनीमध्ये हात गेलेला, कॉम्प्रेड मशीन मध्ये यांचा हात गेलेला आहे। या हातानं काम करता येत नाही। 12 वर्ष झालेले आहेत, तरीही घरच्या लोकांना कुटुंब भागवण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी या अर्ध्या हाताने काय होईना लेबर काम करून ते आपलं पोट जीविका भागवण्याचा प्रयत्न करतात। तर अशा आतापर्यंत आधार कार्ड आहे की नाही तुम्हाला? आहे। मग तुम्हाला निराधार पगार किंवा अपंग पगार भेटले नाही? बरं, तुम्हाला किती मुलं आहेत? 2 मुले आहेत सर। हा, मग ते 2 मुले आहेत मला। बरं, शाळा शिकतात का? हां, शिकतात सर। पण प्रत्येक कार्यालयामध्ये मी गेले, मला असं सांगितले की मी असं करतो, तुमच्या मुलीसाठी एवढे पैसे देतो, हे होतो, सर काहीच केले नाही। म्हणजे मी कष्ट करून माझ्या लेकरांना शिकवले, पण त्यांनी मला काही पण मदत केली नाही। हे आपण बघू शकता, आखो देखा हाल। एक लेबर महिला, काय काम करता तुम्ही? लेबर काम करतो। लेबर म्हणजे काय? तर हे कॉन्क्रीट, सिमेंट, वाळू असं उचलून गौंडी मिस्त्रीच्या हाताखाली काम करणारी ही महिला भगिनी, जे आज मनावर उद्धार होऊन आज सगळ्यांसमोर सांगत आहे की मला 2 मुलं आहेत, या मुलांसाठी मी जगते, त्यांना शिक्षण चांगलं द्यावं, त्यांच्या नशिबात पुन्हा माझ्यासारखी वेळ येऊ नये, यासाठी ती महिला स्वतःहून काम करते आणि काम करून आपल्या मुलाबाळांचं शिक्षण पूर्ण। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मी आलोय लातूर शहरातील गंजगोलाई भागामध्ये। आज लातूर शहरामध्ये भारतीय मजदूर युनियन संघटना महाराष्ट्र राज्य याचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड राजकुमार भोसले यांच्या नेतृत्वात अनेक वर्षापासून लातूर शहरातील गरीब मजदूर, कामगार, पेट्रोल पंप कामदार, कापड दुकान कामदार, कोणत्याही MIDC काम करणारे कामगार, ऑटो युनियनमध्ये कामगार, अशा सर्व कामगारांसाठी एकमेव 23 ते 25 वर्षांनी आपलं पूर्ण आयुष्य या कामगारासाठी दिलेलं आहे। राजकुमार भोसले यांनी अनेक कामगारांचे विषय महाराष्ट्र शासन, केंद्र शासन इथपर्यंत आपले प्रस्ताव दाखल केले। मधल्या काळात थोडंसं विसंगती काही लोकांच्यामुळे झाली, परंतु आता परत राजकुमार भोसले यांनी या भारतीय मजदूर युनियनचं कार्य सुरू केलेलं आहे। काय म्हणतात साहेब, आपण मजदूरांच्या बाबतीत आपले काय काय विषय शासनापर्यंत आपण मांडणार आहात? महाराष्ट्र शासनाने खऱ्या अर्थानं मजुरांसाठी अनेक योजना काढलेल्या आहेत, परंतु या योजनांचा
लाभ खऱ्या अर्थानं जे मजूर आहेत, कामगार आहेत, कष्टकरी आहेत, मग तो शहरातील असेल किंवा ग्रामीण भागातील असेल त्याच्यापर्यंत पोहोचलेला नाही. महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक कार्यालयामध्ये काही दलाल निर्माण झालेले आहेत. त्या दलालांच्या माध्यमातून पैसे घेतलं तरच त्या लोकांचे काम होतात आणि हा आमचा मजूर माणूस कामाच्या शोधामध्ये दिवसरात बाहेर असल्यामुळं त्यांची नोंद त्यांच्याकडे झालेली नाही. तो त्या कर्मचाऱ्याला किंवा दलालाला पैसे देऊ शकत नाही, म्हणून त्याची नोंदणी झाली नाही. म्हणून या निमित्तानं, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी महाराष्ट्र शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती करणार आहे की जे खरा कष्टकरी मजूर आहे त्याच लोकांची नोंद शासनाकडे करणं गरजेचं आहे आणि ती लवकरात लवकर करून घ्या. अन्यथा भारतीय मजदुरांचं सगळे हे मजुरांचं संघटन, हे सगळा मोर्चा आपल्या शासकीय कार्यालयावर आणि आणल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे कामगार, लेबर यांच्यासाठी आलेल्या जी योजना आहे त्या योजनेमधून तुमच्याकडे जेवढे सदस्य आहेत, जेवढे कामगार आहेत, यांना काही मदत मिळालेली आहे का शासनाच्या वतीने? मधल्या काळामध्ये जवळपास 30 वर्षापासून आम्ही संघर्ष करत असताना हे मोर्चे काढले, मेळावे घेतले आणि संघर्षाच्या माध्यमातून शासनाला वटणीवर आणण्याचं काम केलं आणि हे योजना मंजूर करून घेण्याचं काम केलं. परंतु संबंध मराठवाड्यामध्ये फिरत असताना काही पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं नाही आणि अधिकाऱ्यांनी त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य केलेलं नाही. म्हणून 10% सुद्धा लातूर शहरामध्ये जवळपास 10,000च्या जवळपास कामगार आहेत. मग शिवाय चौक असेल, गंजगोलाई असेल, रेणापूर नाका असेल, 5 नंबर चौक असेल, कवा नाका असेल, विवेकानंद चौक असेल, या ठिकाणी त्यांचे ठिय्या आहेत आणि तिथपर्यंत अधिकारी पोहोचलेला नाही किंवा शासनाचे कुठले आरोग्य शिबिर झालेले नाहीत किंवा शासनाची नोंदणी झाली नाही. म्हणून हा दुर्लक्षित असलेला कष्टकरी समाज याला खऱ्या अर्थानं आता इथून न्याय जर नाही मिळाला तर आमचं आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही. केवळ 10% लोकांची सुद्धा नोंदणी झालेली नाही, म्हणून उर्वरित सगळ्या लोकांची विना आठ त्यांची नोंदणी करण्यात यावी आणि जे काही लोकांची जी 10% नोंदणी झालेली आहे, काही कारणास्तव त्यांनी ते त्यांचं रेग्युलर करून घेतलेलं नाही, ते बंद पडलेली आहे आणि म्हणून ते सुद्धा त्यांचे कार्ड चालू करण्याचा प्रयत्न त्यांनी करण्यासाठी सहकार्य करावं या निमित्तानं आम्ही हे सांगावं. बरोबर, हे काम झालं. पुढे तुमचं नाव काय मावशी? तुमचं नाव काय? तुम्ही तुमचे जे राजकुमारजी भोसले आहेत, कामगार नेते आहेत तुमचे, तुम्हाला त्यांनी मदत किती वेळेस केलेली आहे? तुमचे किती मुलं आहेत? मुलं नाही. ठीक आहे. महाराष्ट्र शासनाने जे लेबर, कामगार यांना काम करण्यासाठी जे यांचे घरामध्ये जन्मलेले मुलं मुली यांचं शिक्षण आणि या शिक्षणासाठी पैसा हे महाराष्ट्र शासनाने कामगार आयुक्त यांच्याकडे हे एक भाग दिलेला आहे. परंतु या कामगार लोकांची जे मुलं बाळं आहेत हे यांना 1 रुपयाची मदत शिक्षणासाठी, फीसाठी मिळालेली नाही असं त्यांचं मत आहे. आपलं नाव काय? माझं नाव अमोल वाघ. अमोल वाघ. किती दिवसापासून ओळखत साहेबाला? साहेबांची माझी ओळख जवळपास 10 वर्षापासून आहे, पण मी आजच माझी नियुक्ती हे शहरात साहेबांच्या वतीने झालेलं काम हो, या 25 साहेबांच्या वतीने झालेल्या कामाला प्रेरणा, त्या कामाची प्रेरणा घेऊनच मी त्यांच्या संघटनेमध्ये आलेलो आहे. बरोबर. तर असा हा प्रेम परंतु या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा पालकमंत्र्यांनी या लातूर शहरामध्ये सतत पावसामुळं त्या कामगारांच्या हाताला काम नव्हता, तरीही हे लोक घरी बसून होते. हे काय खातील, हे कसं राहतील, यांच्या घरामध्ये पाणी शिरलं, यांना त्यांची अनामत रक्कम भेटली नाही. पण ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं नाही
त्यांना ही रक्कम भेटली. अशा वशिलेबाजीची हे जे करणारे अधिकारी आहेत यांचाही जाहीर निषेध व्यक्त करत आहेत. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने या मजूर काम करणाऱ्या लेबर, कॉन्क्रीट मजूरदार असेल, कापड दुकानात असेल, कुठलाही मजूरदार असेल, यांच्या बाबतीत विशेष आपण विचार करून यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, शहर प्रतिनिधी हातीम शेख सोबत कॅमेरामन हर्ष गिलचे, लातूर. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शहर प्रतिनिधी हातीम शेख यांच्यासह कॅमेरामन हर्ष गिलचे, लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.